महाराष्ट्रात काही शहर अशी असतात जिथे निवडणूक म्हणजे फक्त मतांची लढाई नसते, ती असते विचारांची, सत्तेच्या गणितांची, जुने हिशोब चुकते करण्याची आणि नवीन राजकीय समीकरणांची. छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचा औरंगाबाद, मराठवाड्याची राजधानी आणि राजकीय दृष्ट्या नेहमीच धगधगत राहिलेलं शहर. इथे यंदाची महापालिका निवडणूक खास का होती? कारण पहिल्यांदाच प्रभाग पद्धत, नामांतरानंतरची पहिली निवडणूक, शिवसेना 2 गटात, राष्ट्रवादी ही फुटलेली आणि भाजपला पहिल्यांदाच मिळालेलं ऐतिहासिक यश. आता मात्र महानगरपालिकेत सर्वसाधारण महापौर बसणार यावर शिक्कामोर्तब झालाय. याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत या शहराचा प्रथम नागरिक म्हणून कुणाकुणाला संधी मिळाली, या शहराच्या इतिहासात सत्ता नेहमी कुणाकडे झुकली आणि आज तो इतिहास बदलणार का, हेच आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अंजली. आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय प्रवासाला सुरुवात होते 1936 सालापासून, जेव्हा या शहरात नगर परिषदेची स्थापना झाली. शहर विस्तारत गेलं, लोकसंख्या वाढली गेली आणि अखेर 8 डिसेंबर 1982 रोजी नगर परिषदेचं रूपांतर महानगरपालिकेत करण्यात आलं. मात्र 1982 ते 1987 या पहिल्या 5 वर्षात लोकनियुक्त प्रतिनिधी नव्हते. संपूर्ण कारभार प्रशासकांच्या माध्यमातून चालवण्यात आला. याच काळात शहराच्या राजकारणात असंतोष वाढत गेला आणि त्यातून शिवसेनेला मोठी जमीन मिळू लागली. 1988 मध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेची पहिली निवडणूक झाली आणि इथूनच महापौर पदाच्या इतिहासाची खरी सुरुवात झाली. 1988 छत्रपती संभाजीनगर महापालिकेची पहिली निवडणूक. ही निवडणूक म्हणजे केवळ मतदान नव्हतं, हे होतं राजकीय युद्धाचं पहिलं रणांगण. 60 जागांसाठी निवडणूक झाली. शिवसेना पक्ष स्थापनेनंतर अवघ्या 3ऱ्या वर्षी थेट मैदानात उतरली. निकाल लागला. शिवसेनेचे तब्बल 27-28 नगरसेवक निवडून आले. काँग्रेस 15 वर, मुस्लिम लीग 10, अपक्ष आणि छोटे पक्ष मिळून उरलेले. आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे भाजपला एकही जागा मिळाली नाही, पूर्ण शून्य. इतक्या मोठ्या संख्याबळावरही शिवसेनेला महापौर पद मिळालं नाही. कारण राजकारण फक्त आकड्यांवर चालत नाही, ते चालतं युतींवर, आघाड्यांवर आणि डावपेचांवर. काँग्रेस, मुस्लिम लीग आणि अपक्षांनी एकत्र येत महापौर पदाचा दावा केला आणि या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसचे डॉक्टर शांताराम काळे हे 17 मे 1988 रोजी शहराचे पहिले महापौर झाले. त्यांचा कार्यकाळ 5 जुलै 1989 पर्यंत होता. पण ही निवडणूक शांततेत पार पडली का? तर अजिबात नाही. महापौर निवडीच्या दिवशी सभागृहात मोठं नाट्य घडलं. शिवसेनेचे नगरसेवक प्रदीप जयस्वाल यांनी आक्षेप घेतला. तो फेटाळला गेला आणि मग थेट मतपेटी उचलून सभागृहाबाहेर नेण्यात आली. यानंतर शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकला आणि उरलेल्या नगरसेवकांच्या मतदानातून शांताराम काळे महापौर झाले, तर मुस्लिम लीगचे तकी हसन उपमहापौर. या घटनेनंतर शहरात पहिली मोठी जातीय दंगल उसळली. महानगरपालिकेच्या इतिहासात हा एक वळणबिंदू ठरला. त्यांच्या पाठोपाठ मोरेश्वर सावे यांनी 5 जुलै 1989 ते 19 मे 1990 या काळात महापौर पद भूषवलं. त्यानंतर प्रदीप जयस्वाल 19 मे 1990 ते 13 मे 1991 या काळात महापौर होते. 1991 मध्ये पुन्हा सत्ता काँग्रेसकडे गेली आणि मनमोहन सिंग ओबेरॉय यांनी 13 मे 1991 ते 28 मे 1992 या काळात महापौरपद सांभाळलं. त्यांच्यानंतर अशोक यादव 28 मे 1992 ते 30 एप्रिल 1993 या काळात महापौर होते. हा काळ सततच्या सत्तांतराचा आणि राजकीय अस्थिरतेचा होता. 1995 मध्ये शिवसेनेने पुन्हा जोरदार पुनरागमन केलं. सुनंदा कोल्हे 29 एप्रिल 1995 ते 18 एप्रिल 1996 या काळात महापौर झाल्या. त्यानंतर गजानन बारवाल 18 एप्रिल 1996 ते 7 मे 1997, तर अब्दुल रशीद खान 7 मे 1997 ते 20 एप्रिल 1998 या काळात महापौर होते. पुढे शीतलताई गुंजाळे 20 एप्रिल 1998 ते 20 एप्रिल 1999 आणि सुदाम पाटील सोनवणे 20 एप्रिल 1999 ते 29 एप्रिल 2000 या काळात महापौर होते. 2000 साली भाजपला पहिल्यांदाच महापौर पदाची संधी मिळाली. भागवत कराड यांनी 29 एप्रिल 2000 ते 31 जुलै 2001 हा काळ महापौर म्हणून पूर्ण केला. त्यानंतर पुन्हा शिवसेनेचे विकास जैन 4 सप्टेंबर 2001 ते 29 ऑक्टोबर 2002, विमलताई राजपूत 29 ऑक्टोबर 2002 ते 30 फेब्रुवारी 2004
विमलताई राजपूत 29 ऑक्टोबर 2002 ते 3 फेब्रुवारी 2004 आणि रुक्मिणी शिंदे 12 फेब्रुवारी 2004 ते 29 एप्रिल 2005 या काळात महापौर झाल्या. 2005 नंतर किशनचंद तनवानी 29 एप्रिल 2005 ते 4 नोव्हेंबर 2006. त्यानंतर पुन्हा भाजपचे भागवत कराड 14 नोव्हेंबर 2006 ते 29 ऑक्टोबर 2007 या काळात महापौर होते. पुढे विजयाताई रहाटकर 29 ऑक्टोबर 2007 ते 28 एप्रिल 2010. अनिता घोडेले 29 एप्रिल 2010 ते 28 ऑक्टोबर 2012. कला ओझा 29 ऑक्टोबर 2012 ते 28 एप्रिल 2015 आणि त्र्यंबक तुपे 29 एप्रिल 2015 ते 30 नोव्हेंबर 2016 या काळात महापौर होते. 2016 मध्ये भाजपचे भगवान घडमोडे 14 डिसेंबर 2016 ते 28 ऑक्टोबर 2017 या काळात महापौर झाले. त्यानंतर नंदकुमार घोडेले 29 ऑक्टोबर 2017 ते 28 एप्रिल 2020 या काळात महापौर होते आणि त्यानंतर प्रशासकीय राजवट आली. हा संपूर्ण इतिहास पाहिला तर एक गोष्ट ठळकपणे समोर येते. प्रशासकीय काळ वगळता बहुतांश वेळा छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर शिवसेनेचंच वर्चस्व राहिलंय. मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. शिवसेना दोन गटात विभागली आहे. त्याच निवडणुकीत काय झालं याचा निकाल समोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा काय गत झाली याची आपल्याला कल्पना आहे. या सगळ्यात MIMने खंबीर विरोधी पक्ष म्हणून आपली बाजू पक्की केली तर भाजप यावेळी पूर्ण ताकदीने सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहे. प्रभाग पद्धतीने स्थानिक समीकरणं बदलली आणि भाजपने छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील पहिला आणि इतिहासानुसार 23वा महापौर आपलाच यावर शिक्कामोर्तब केलाय. एकंदरीतच इतिहास सांगतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्ता कायमस्वरूपी कुणाच्याच हातात राहिलेली नाही. आता भाजपने पहिल्यांदाच निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. हे वर्चस्व कायम ठेवण्यात भाजपला यश मिळणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात तर आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.